नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी पगार विचारल्यावर काय उत्तर द्यावे? मित्रांनो, आपला पगार आणि आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच नातेवाईकांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा संशोधनाचा विषय आहे. या प्रश्नाचं जोपर्यंत आपण उत्तर देत नाही तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही आणि त्या प्रश्नाचा तगादा लावून ठेवतात. मग अशा नातेवाईकांना कसं उत्तर द्यायचं हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तुम्ही कुठेही नवीन जॉबला लागलात किंवा पगार वाढला किंवा एखादा नवीन मोबाईल घेतला किंवा गाडी खरेदी केली, त्यानंतर काय होतं माहित आहे ना? तुमच्या घरात, कॉलनीत, नातेवाईकांत एक प्रश्न सतत विचारला जातो, अरे किती पगार मिळतोय तुला? आणि मग सुरू होते एक परीक्षा. काय सांगायचंय, किती सांगायचं यांना, की सांगायचंच नाही? माझ्या एका मित्राने तर एकदा उत्तर दिलं होतं, ताई एवढा पगार मिळतो की 10 तारखेला परत संपतो. आणि ताईने परत विचारलं, अरे पण किती? मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया की पगार विचारणाऱ्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं तेही सभ्यपणे, हुशारीने आणि स्वतःचा मान राखून. नंबर 1, हसत उत्तर द्या आणि विषय टाळा. कधी कधी असं होतं, एखादा मामा किंवा आत्या समोरून येऊन लगेच विचारतात, अरे तुला नवीन जॉब लागलाय म्हणे, किती पगार मिळतो बरं आता? आता बघा, तुम्ही जर सरळ आकड्यांची माहिती दिली तर लगेच दुसरी चर्चा सुरू होईल. अमक्या तमक्याच्या मुलाला याहून जास्त पगार आहे, माझ्या पुतण्याला यंदा एवढी इन्क्रिमेंट झाली. मग सुरुवातच होते तुलनेची आणि अपेक्षांची. पण तुम्ही थोडंसं मजेशीर उत्तर देऊ शकता, जसे की, अहो एवढा पगार मिळतो की घर चालतंय आणि शनिवार रविवार बाहेर जायला पण जमतं. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की ताई एवढा पगार आहे की EMI वेळेवर भरतोय, बाकी मजेत आहोत आम्ही. असं उत्तर दिलं की समोरच्यालाही वाटतं, बरं माणूस खुश आहे, म्हणजे प्रश्न पुन्हा विचारायची गरज नाही आणि विषय लगेच टाळला जातो. म्हणूनच तोंडावर थोडं हसू ठेवा, उत्तर देताना मजा करा, पण तुमची वैयक्तिक माहिती खासगी ठेवा. 2 नंबर, हलकं विनोदी उत्तर द्या. कधी कधी लोक अगदी बिनधास्तपणे विचारतात, बरं सांग किती पगार मिळतो रे आता? आता अशा प्रश्नाला जर तुम्ही एकदम गंभीरपणे किंवा संकोचन उत्तर दिलं तर समोरचा माणूस अजून खोदून विचारणार. पण जर थोडं हलकं विनोदी उत्तर दिलं तर संपूर्ण चर्चा हलकी होते आणि विषय लगेच टाळला जातो. उदाहरणार्थ, अहो एवढं नाही की शेजाऱ्यांना पार्टी देता येईल आणि एवढा आहे की रोज कामावर जातोय. किंवा काका पगार कळला की इन्कम टॅक्स ऑफिसर पण गोंधळेल. असं हलकं विनोदी उत्तर दिलं की समोरच्याचंही हसू येतं आणि मग नंतर पगार विचारायचं धाडस कोणी करणार नाही. नंबर 3, थेट सांगायचं नाही पण साधारण उत्तर द्या. कधी कधी असं होतं, पुढच्याने अगदी आपुलकीने सहज बोलता बोलता विचारलं, बरं झालं रे, नवीन नोकरी लागली तुला, किती पगार मिळतो रे आता? आता बघा, अशा वेळी जर आपण एकदम थेट सांगितलं तर पुढच्या 5 प्रश्नांना तयार राहावं लागतं आणि जर एकदम टाळलं तर समोरच्याला वाटतं आपण रूढ आहोत किंवा काहीतरी लपवतोय. मग काय करायचं? इथं कामाला येतो एक साधा पण हुशार फंडा. थेट आकडा न देता साधारण उत्तर द्या. होय, बरी सुधारणा झाली, आता समाधानकारक पगार मिळतोय. किंवा हो, कंपनीला माझं काम आवडतंय आणि पगारातही चांगलाच वाढतोय. असं आपण नम्रपणे शहाणपणाने असं उत्तर द्यायचं, पण आपली खाजगी माहिती स्वतःपुरती ठेवायची. नंबर 4, सुसंस्कृत नकार द्या. कधी कधी समोरचा अगदी आपुलकीनं किंवा जरा आग्रही होऊन विचारतो, अरे खरं खरं सांग किती पगार होतो रे आता? आता इथे जर आपण गोंधळून गेलो किंवा अगदी कठोर नकार दिला तर समोरच्याला वाईट वाटू शकतं. पण त्याच वेळी आपण ही माहिती शेअर करणं टाळायचं असतं, अगदी स्पष्टपणे पण सुसंस्कृतपणे. त्यासाठी वापरायचं तंत्र म्हणजे सुसंस्कृत नकार. म्हणजेच काय तर कोणालाही दुखवणार नाही पण उत्तर देण्याचीही गरजही भासणार नाही. उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही असं बोलू शकता, पगारासारख्या खाजगी गोष्टी मी फारशा शेअर करत नाही, अशा आहे तुम्ही समजून घ्याल. किंवा हे बोलायला फारच सोयीचं वाटत नाही, मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल. असं प्रेमळ पण स्पष्ट बोललं की समोरचा माणूसही समजून घेतो आणि त्यानंतर हा विषय पुन्हा कधी काढत नाही. आणि हेच हवं असतं ना शेवटी.
आपला सन्मान टिकवून कोणालाही दुखवून न बोलता आपली खाजगी माहिती आपल्यापर्यंतच ठेवणं. नंबर 5, हसत टाळा, मजेशीर वळण द्या. कधी कधी काही लोक फार आग्रही असतात. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारतात. अरे सांग ना, किती पगार मिळतो रे तुला? आता जर आपण थेट नकार दिला तर समोरच्याला वाईट वाटू शकतं. म्हणून अशा वेळी एक उत्तम युक्ती वापरायची. हसत टाळायचं आणि संवादाला मजेशीर उत्तर द्यायचं. उदाहरणार्थ, अहो ताई, तुम्ही इतकं विचारता आहात, असं वाटतं पुढच्या वर्षी इन्कम टॅक्स वाढायला सुद्धा विचारावं. असं हसत मजेशीर उत्तर दिलं की समोरच्याचा मूड हलका होतो आणि तो विषय टाळतो. कारण शेवटी हे लक्षात ठेवा, प्रश्न काहीही असो, पण उत्तर देताना चेहऱ्यावर हसू असेल तर नातेसंबंध जपले जातात आणि आपली खाजगी माहिती खाजगीच राहते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पगार, उत्पन्न, गुंतवणूक, कर्ज या सगळ्या वैयक्तिक गोष्टी असतात. त्या सर्वांना सांगितल्या तर अनेक अडचणी उभ्या राहतात. तुलना सुरू होते, अपेक्षा वाढतात आणि क्वचित असूया देखील निर्माण होते. त्यामुळे शहाणपण इथं एवढंच, सभ्यपणे, हुशारीने आणि आपल्या सन्मानाला धक्का न लागता उत्तर द्यायचंय. कारण शेवटी तुमचा पगार तुमच्या कष्टाचा सन्मान आहे, प्रदर्शनाचा विषय नाही. श्रोते हो, दररोज अशा विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मित्रांनो, अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवनवीन सकारात्मक व्हिडिओमध्ये.